कोकणातील 3 बड्या नेत्यांमध्ये राजकीय शिमगा रंगला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर काल रामदास कदम यांनी तोंडसुख घेतलंय. उद्धव सेनेचे भास्कर जाधव यांनी रामदास भाईंवर टीका केली आहे. आज रामदास कदम यांनी तटकरे यांच्यासह भास्कर पाटलांवर तुफान हल्लाबोल केला आहे. त्यांनी दोघांवर घणाघाती आरोप केला आहे. त्यामुळे कोकणात पुन्हा राजकीय वादंग पेटला आहे. यावेळी रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली आहे. तर तटकरे यांना आपण निवडून आणल्याचा दावा केला आहे. तटकरे यांना आपल्यामुळे निवडणुकीचे तिकीट मिळाले. निवडून आल्यावर ते बेईमान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भास्कर जाधव आणि तटकरे यांच्यामध्ये काही फरक नाही असा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे. दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमधील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. भास्कर जाधव ज्या ताटात खातात तिथे छेद करतात. ते नाचा आहे ते शिमग्यात गोमूसारखे नाचतात. भास्कर जाधव यांचा मुलगा लोटे MIDCतील जाऊन दमदाटी करतो. तरुणांच्या जीवावर ते निवडून आले आणि ठेके मुलाला आणि जावयाला देतात. भास्कर जाधव कसले निष्ठावंत. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून ते शरद पवार यांच्याकडे गेले. बाळासाहेब म्हणायचे बाडगा अधिक कडवा असतो. हे बाडगा आहे. स्वतःकडे भक्ताकडे जातात. आम्हाला बदनाम करतात. जिल्हा परिषद निकाल लागेल तेव्हा जाधवांचाही निकाल लागलेला असेल अशी जहरी टीका रामदास कदम यांनी केलेली आहे. तटकरेंच्या बाबतीमध्ये मी एवढं सांगेन की सुनील तटकरे हे विश्वासघातले आहेत. ज्यांनी त्याला मोठं केलं त्यांनाच संपवण्याचं काम हे तटकरे करत असतात. अगदी एखादं लहानसं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या अंतुले साहेबांनी या तटकरेला मोठा केला त्या अंतुले साहेबांना संपवायचं पाप त्या तटकरेंनीच केलं. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट देण्यासाठी मी खूप काही भाजपवरती हल्ला केला. मी सभा घेतल्या आणि जवळजवळ 20 दिवस त्यांच्यासाठी मी बाहेर पडलो आणि निवडून आणलं त्यांना. खेडमध्ये घड्याळावरती आमच्या लोकांनी कधी आतापर्यंत बटन दाबलं नव्हतं. ऐंशी हजार मतं आम्ही त्याला दिली आणि ऐन वेळेला त्यांनी निवडणुकीला आम्हाला धोका दिला आणि त्यांचे जेवढे चिल्ले पिल्ले आहेत त्या तालुक्यामधले मतदारसंघामधले मंडणगडचा तालुका पण असू देत, त्यांचा दापोलीचा असू देत किंवा बाबाजी जाधव असू देत, या सगळ्यांनी माझ्या योगदानाला पाडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून इथे होऊ शकली नाही. इथं म्हणून राष्ट्रवादीची इथे झाली नाही. एक गोष्ट तटकरेंच्या वतीमध्ये मला आणखी खटकली. दादा आपल्यातून गेले निघून. अतिशय वाईट झालं. महाराष्ट्राभोवती घाला घातला अचानक काळानं आणि काळ आमच्या दादाने घेऊन गेला. पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी ते महाराष्ट्राला लाजिवान आहे. अजितदादांची स्मशानामधली राग देखील विजली नव्हती, शांत झाली नव्हती. असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावला. त्यांना शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असतं तर काय झालं असतं. पण हा माणूस किती चाणाक्ष आणि चालाक आहे बघा. त्यांना असं वाटलं की शरद पवारसाहेब ताबा घेतील आणि म्हणून ज्या वहिनींचं कुंकू पुसलं गेलं, मंगळसूत्र गेलं, तोडलं गेलं, त्या वहिनींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबईला आणायचं. आपल्या हिंदूमध्ये एक संस्कृती आहे. आपल्या घरचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान 10 दिवस आपलं बाहेर पडत नाही. आपण सुतक पाळतो. पण इथं काही नाही. आणि म्हणून तटकरेंनी ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे, क्लेशदायक आहे. महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरेला बाब महाराष्ट्र कदापि करणार नाही. भाई वारंवार कोकणातल्या आपल्या खेड मतदारसंघामध्ये आगोरी विद्येचा वारंवार प्रयोग होतोय भाषेचा. काय सांगाल या संदर्भात? नाही, हे बाब कोकणासाठी ही कोकणाची संस्कृती नाही आहे. तुम्ही म्हणता तथ्य आहे. भास्कर जाधव हा 12 महिने शिमगा करीत असतो. तो सगळ्यांच्या नकला करीत असतो. तो काही उपमुख्यमंत्र्यांचे बाप देखील काढतो. त्याला संस्कृती काही नाही. ह्याचा जन्माला आला तर ह्याच्या बापाने काय केलं मला माहीत नाही, पण हा सगळ्यांनी बाप काढतो. हा नागरिकांचा बाप काढतो, रामदास कदमचा काढतो, तटकरेचा काढतो, एकनाथ शिंदेचा काढतो, मुख्यमंत्रीचा काढतो, पंतप्रधानांची मिमिक्री करतो. हा बेफाम सुटलेला आहे. याला बघायचा काही नाही आहे. आमच्याकडे म्हणतात ना, ज्याला माज आहे माज,
तसा भास्करला माज आला आहे. पण आता ही जनता माज उतवता उतवता तो वाचला आता. पण तो जिल्हा परिषद पंचायतीमध्ये कोकणातली जनता, गुहागर मतदारसंघातली जनता भास्करचा माज उतरवेल, एवढा माझा लांब नाही. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.